तमिळनाडूच्या तिरुवल्लूर शहरातील सीफूड फॅक्टरीमध्ये अमोनिया वायूची गळती. दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू तर 23 जण गंभीर जखमी. अपघातावेळी फॅक्टरीत असलेल्या 70 जणांपैकी 40 जण बाधित झाल्याची माहिती. पुणे मंगळुरू महामार्गावरील 6 पदरी उड्डाणपूल आजपासून खुला. मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये पुलाचं उद्घाटन. या 3.5 किलोमीटरच्या उड्डाणपुलामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार. रायगड जिल्ह्यातील सर्व स्विमिंग पूल 30 जूनपर्यंत बंद. धरणांमधील घटता जलसाठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळेंचा निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नांदेड शहराच्या खडकपुरा भागामध्ये एका तरुणाची हत्या. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड. मृत व्यक्तीच्या भावाच्या तक्रारीवरून 7 जणांवर गुन्हा दाखल. बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला प्रदूषणाचा विळखा. सांडपाण्यासह कचरा थेट नदीपात्रात, तर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि बांधकामाचे प्रकार देखील समोर. कारवाईची मागणी. भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये 3 नवीन INS युद्धनौका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं 3 युद्धनौकांचं कमिशन. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. शुभमन गिलच्या नेतृत्वामध्ये विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहचं वनडे संघात पुनरागमन. इंग्लंडमध्ये 14 ते 19 जुलै दरम्यान खेळवली जाणार वनडे मालिका.